गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे। एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले। पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही। तशासारखं आपलं झालं आहे। आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत। खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं हे होय। परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करत राहिलो। पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार? आणि जे सुख मिळतं तेही अंती खोटच ठरतं। म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते। जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते। गुरु तरी काय करतो? तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो। म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं। गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल। साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील। कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते। गुरुने सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनानं केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं। वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे। ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरं असं वाटू लागतं। गुरु तरी नाम हेच सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो। नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरं आहे। गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखं निष्ठेने पाळलं पाहिजे। ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं म्हणते त्याप्रमाणे आपण आपलं साधन सांभाळलं पाहिजे। जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असं होतं आणि त्यामुळेच त्याला खरं सुख होतं। कुठेतरी आपलं प्रेम असावं, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी। जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही। श्रीराम। श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।